म्हणजे मुस्लिम लीगला मत, हे सरळ स्पष्ट असल्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या 15 तारखेला मुंबईची जनता आणि 29 महापालिकेची जनता ही हिंदुत्वाचाच विचार नजरेसमोर ठेवून मतदान करेल आणि 16 तारखेला सगळं भगवमय करेल. ज्या पद्धतीने दोन वक्तव्य उद्धव ठाकरे जे आहे ते वारंवार करतायत. एक पहिलं म्हणजे आम्ही जन्माने जो आहे तो मुंबईकर आहोत, आम्ही मुंबईत जन्माला आलेलो आहोत, परंतु जे सध्याचे राज्यकर्ते आहेत ते मुंबईत जन्माला आलेले नाहीत असं वारंवार वक्तव्य केले जाते, जेणेकरून जे मुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत असा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. आता ते मुंबईचे जन्माला आले तरी पण मूळ ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राचं तरी आहे का? आम्ही मुळापर्यंत पोचायचं का? मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड बाहेर उघडायला लागेल. आणि मुंबईचे तुम्ही आज जन्मलेला असं सांगता उद्धव ठाकरे आणि त्या राज ठाकरे साहेबांनी सगळे, तर त्यांनी काय एवढे दिवे लावले मुंबईसाठी? काय केलं मुंबईकरांसाठी? बांगलादेशीने रोहिंगे वाढवले, हां, मुंबईमध्ये हिरवकरण केलं, हे त्यांनी केलं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही मुंबईसाठी केलं, मुंबईच्या विकासासाठी केलं, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलं, ह्यांना एवढ्या वर्ष तरी जमलं का? ह्यांना एक जमलं, मातोश्री एक तर मातोश्री दोन करणं, तेवढंच. बाकी काय त्यांना जमलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरेंनी तरी मुंबईशी आपली नाळ जोडू नये. मुंबई हे त्यांच्यासाठी फक्त खाण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी आणि बाहेरगावचे दौरे करण्यासाठीच मुंबईची महापालिकेची सत्ता होती. खऱ्या अर्थाने मुंबईला कोणी काय दिलं असेल, मुंबईला विकसित केलं असेल तर ते फक्त ना फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीसांनीच केलं. हे फक्त लुटारू आहेत. जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरे हा फक्त लुटारू आहे. आणि फक्त तुम्ही 15 तारखेला अगर मुंबईकर सतर्क राहिले नाही ना, तर मुंबईचं नाव बदलून हे मोहम्मद लँड करून टाकणार आहे, ह्यांची अशी तयारी आहे. असे फतवे बाहेर निघतील बघा यांच्यासाठी कसे. म्हणून मुंबईकरांनी सतर्क राहायला पाहिजे. आणि ज्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी या मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सगळी काय ताकद लावली, काम करून दाखवलं आणि अजून खूप करायची त्यांची इच्छा आहे. त्याच विचाराच्या, विकासाच्या विचाराचा आणि सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांच्या हातातच ही मुंबई दिली पाहिजे. वारंवार मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा असेल, आता त्यांनी एक दुसरा मुद्दा जो केला की आम्ही स्थानिक आहोत त्यामुळे आम्हालाच मतदान करा, हे बाहेरून आलेले आहेत, म्हणजे ते नागपूरचे आहेत सध्याचे मुख्यमंत्री, असा एक नेरेटिव्ह. कोण आहे? पाकिस्तानचे आहोत काय? कराचीचे आहोत? आम्ही तो मूळ मुंबईकर आहोत, आम्ही तो मूळ महाराष्ट्राचे लोक आहोत. बाहेरून अशा टप्प्याटप्प्याने आलेले नाही आहेत. मग एक पत्रकार परिषद घेऊन दाखवायला लागेल ठाकरे कुटुंब कुठून आलं, कसं आलं. हां, आणि म्हणून कोणाच्या मुळापर्यंत जाण्या अगोदर आमच्याकडे पण बघा काय आहे ते सगळे. आम्ही कोण आहोत? तुमच्यासारखे नाहीत इकडचे मीठ खायचं आणि बाहेरचे पाकिस्तानवाल्यांची चाटायची, असा आमचा कार्यक्रम नाही. उद्धव ठाकरे थेट आज म्हणतायत की आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट तुम्ही का घेताय, मग तुम्ही कशाला जन्माला आलात, उद्धव ठाकरेंनी थेट म्हटलेलं आहे. मुळात म्हणजे मला एक तुम्ही सांगा, मराठी हिंदू नाही आहेत काय? हे मला नवीन संशोधन कळलेलं आहे. आणि तुम्ही केलेली कुठली कामं, मातोश्री एक तर मातोश्री दोन केलं, हे मातोश्री दोन हे तुमचं केलेलं काम. ते महापौर बंगला हडपला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने आणि तिथे तुमचा मुलगा नाईट लाईफची थेरं करतो, हे तुम्ही केलं. मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांची संख्या वाढून दाखवली, हे तुम्ही केलं. मुंबईमध्ये सगळीकडे मुंबई महापालिकेच्या जागांवर अनधिकृत थडगे आणि मदरसे बांधून दाखवले, हे तुम्ही केलं. आम्ही कुठे बोलतो नाही केलं? केलं ना हे सगळे कामं.